नमस्कार मित्रांनो, आपण पार्ट 5 मध्ये एंट्री केलेली आहे आणि आपला हा सेकंड लास्टवाला पार्ट असणार आहे. व्हिडिओची लिंक जास्त होत असल्यामुळं व्हिडिओ अपलोड करायला प्रॉब्लेम येतोय. त्याच्यामुळे मी शेवटचं लेक्चर हे 2 भागामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे, जे की तो दुसरा पार्टसुद्धा आज रात्रीपर्यंत तुम्हाला भेटून जाईल आणि इथे आपली समानार्थी शब्दांची सीरीज पूर्ण होते. याच्यामध्ये मी काही समानार्थी शब्द जे PYQ म्हणून विचारले रिसेंटच्या एक्झाममध्ये ते सुद्धा ॲड करायचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे बघा तुम्ही हा PYQ आहे. विचारलंय त्यांनी वसन या शब्दाचा समानार्थी शब्द आणि त्याचं उत्तर आहे कपडा म्हणून, जे की आपण पुढे बघणारच आहोत. इतर आपले शब्द आहे वमन म्हणून. वमनपासनं हा एक्झॅक्टली असा कोणता शब्द नाही आहे, पण वामन मूर्ती म्हणून आपण काल एक शब्द बघितला होता. वामन मूर्ती या शब्दाचा काय समानार्थी होतो, म्हणजेच बुटका असणं किंवा खुजा असणं. पुढचा आपला शब्द आहे वजन. वजन म्हणजेच एखादी भरदास्त गोष्ट किंवा मग वजन असलेला माणूस म्हणजे की त्याचं खूप चालती आहे, त्या व्यक्तीला आपण वजन असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे साल म्हणून. साल म्हणजेच वर्ष. या अनुषंगाने आपण हा PYQ बघितलेला आहे. आता जसं आपण रेग्युलर लेक्चर घेतो तसे काही शब्द बघूयात. जिथं PYQ येईल मी तिथे तुम्हाला सांगेल. पुढचा आपला शब्द आहे भंगूर म्हणून. भंगूर या शब्दाचे समानार्थी होतात नश्वर, क्षणिक आणि अशाश्वत. आता आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट क्षणभंगूर असणे. क्षणभंगूर म्हणजे ती अल्पकाळासाठी अस्तित्वात असणे किंवा क्षणिक असणे किंवा मग ती नश्वर असणे. आणि अशाश्वत या शब्दापासून तुम्हाला शाश्वत हा शब्द आठवायला पाहिजे. शाश्वत या शब्दाचा आपण समानार्थी बघितला होता चंचल. तो लक्षात ठेवायला सांगितलं होतं मी तुम्हाला. पुढचा आपला शब्द आहे भंजन म्हणून. भंजन या शब्दाचे समानार्थी होतात मोड, विध्वंस किंवा निर्दालन. भंजन आणि मोड. मोड म्हणजेच मोडणे, तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे भक्कम म्हणून. भक्कम या शब्दाचे समानार्थी होतात बळकट, मजबूत, कणखर, दणकट आणि दृढ. पुढचा आपला शब्द आहे भला म्हणून. भला या शब्दाचे समानार्थी होतात चांगला आणि सज्जन. पुढचा शब्द आहे आपला भरपूर. भरपूर या शब्दाचे समानार्थी होतात पुष्कळ, रगड, चिकार, प्रचूर, विपुल, उदंड आणि मुबलक म्हणून. तर चिक्कार पैसा आहे त्याच्याकडं असं आपण म्हणतो किंवा मग प्रचूर हा शब्द ऑड आहे, तर तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे भरभराट म्हणून. भरभराट या शब्दाचे समानार्थी होतात उत्कर्ष, प्रगती आणि समृद्धी. पुढचा शब्द आहे आपला भांडण म्हणून. भांडण या शब्दाचे समानार्थी होतात कलह, वाद, झगडा, तंटा आणि कज्जा म्हणून. कज्जा हा शब्द भरपूर वेळेस आलेला आहे, तो लक्षात ठेवायचा. आपण अजून एक शब्द बघितला होता कलागत म्हणून, जो की PYQ आहे. त्याला वैर हा समानार्थी शब्द येतो. पुढचा आपला शब्द आहे भाव म्हणून. भाव या शब्दाचे समानार्थी होतात भक्तिभाव किंवा श्रद्धा किंवा मग भाव म्हणजेच वस्तूचा दर. आपण दुकानात गेल्यानंतर विचारतो ना की गोड तेल काय भाव आहे किंवा साखर काय भाव आहे, तो वाला भाव. किंवा मग एक दुसरा जो अध्यात्मामध्ये आपण वापरतो भक्तिभाव किंवा श्रद्धा. पुढचा आपला शब्द आहे भाऊ म्हणून, ज्याला आपण काल बघितलं होतं सहोदर या शब्दामध्ये. भाऊ म्हणजेच भ्राता, बंधू, सहोदर, अग्रज किंवा अनुज. आता अग्रजा आणि अनुजा म्हणजेच बहिणी, हे पण आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. पुढचा आपला शब्द आहे भांडखोर. भांडखोर या शब्दाचे समानार्थी होतात कलागती, कलभांड, तंटेबाज, कलहप्रिय किंवा कलागत्या. आत्ताच मी तुम्हाला वरती कलागत या शब्दाचा समानार्थी वैर म्हणून सांगितला होता. त्या अनुषंगाने कलागत आणि कलागत्या याचाच भांडखोर हा समानार्थी शब्द होतो, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे भूषण म्हणून. भूषण म्हणजेच आपण अंगावरती जे अलंकार किंवा आभूषणं घालतो. आभूषण हा शब्द तुम्ही ऐकला असणार आहे किंवा वाचला असणार आहे. त्या अनुषंगाने लक्षात ठेवा भूषण म्हणजेच अलंकार, आभरण, दागिना किंवा लेणे. लेणे हा शब्द ऑड आहे, त्याला हायलाईट करून ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे भुरळ म्हणून. मोहिनी भुरळ घालते, त्या अनुषंगाने लक्षात ठेवा भुरळ या शब्दाचे समानार्थी होतात मोहिनी, भ्रम, मोह, गारुड किंवा मंत्रमुग्धता. आपण म्हणतो ना तो खूपच गारुड्या आहे. गारुड्या म्हणजे काय की तो भुरळ घालतो किंवा मोहिनी घालतो. पुढचा आपला शब्द आहे भुंगा. हा खूप वेळेस विचारला गेलेला PYQ आहे. MPSCला सुद्धा हा भरपूर वेळेस विचारला जातो. भुंगा म्हणजेच भ्रमर, अली, मिलिंद, मधुप, भृंग, मधुकर किंवा भंबर. मधुकर म्हणजे जो मधु गोळा करतो तो. मधु म्हणजेच काय मध आपण त्याला म्हणतो. भृंग त्याचा सर्वात म्हणजे जास्त वेळ विचारला गेलेला शब्द आहे आली किंवा मिलिंद. हे 2 शब्द खूप जास्त वेळेस PYQ मध्ये विचारले गेलेले आहे. पुढचा आपला शब्द आहे भुवई म्हणून. भुवई या शब्दाचे समानार्थी होतात भुकटी आणि भिवई म्हणून. पुढचा शब्द आहे भूक. भूक या शब्दाचे समानार्थी होतात बुभुक्षा आणि क्षुधा. मी तुम्हाला एक बुभुक्षित नावाचा शब्द सांगितला होता, मला वाटतं पहिल्याच लेक्चरमध्ये झाला असेल तो आपला. हे मी तुम्हाला शुद्ध लेखनामध्ये लक्षात ठेवायला सांगितलं होतं. बुभुक्षित म्हणजे की लबाड व्यक्ती. पुढचा आपला शब्द आहे भेट म्हणून. भेट या शब्दाचे समानार्थी होतात गाठ, आलिंगन, नजराणा आणि मुलाखत. पुढचा आपला शब्द आहे भोवळ. भोवळ या शब्दाचे समानार्थी होतात घेरी, चक्कर, भोवड, मूर्छा किंवा मूर्छना.
भोवळ घालणेच म्हणजे चक्कर घालणे. पुढचा आपला शब्द आहे भोळा म्हणून. याला सांबसुद्धा आपण म्हणतो. सांब. तो लक्षात ठेवायचा भोळा सांब. भोळा म्हणजे साधा, भाबडा, निष्कपटी किंवा निर्मत्सरी. हे शब्द लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे मंगल म्हणून. मंगल या शब्दाचे समार्थी होतात पवित्र आणि शुभ. पुढचा शब्द आहे मदत. मदत म्हणजे सहाय्य आणि साह्य. याच्यामध्ये सहाय्य हा शब्द लक्षात ठेवा. हा शुद्ध लेखनामध्ये विचारलेला गेलेला आहे. पुढचा आपला शब्द आहे मगर म्हणून. मगरलाच आपण सुसर आणि नक्र. नक्र हा शब्द ऑड आहे, तो लक्षात ठेवायचा. सुसर हा शब्द प्रचलित आहे, तो आपण वापरतो. पुढचा शब्द आहे आपला मगरूर म्हणून. मगरूर या शब्दाचे समार्थी होतात गर्विष्ठ, चढेल, उर्मट, उद्दाम, उद्धट, मुजोर आणि उन्मत्त. तर उन्मत्त, गर्विष्ठ हे शब्द लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे मनोरंजन. मनोरंजन या शब्दाचे समार्थी आहेत अनुरंजन आणि करमणूक. अनुरंजन हा शब्द ऑड आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे मजल म्हणून. मजल या शब्दाचे समार्थी होतात पल्ला आणि टप्पा. त्याने ती मजल गाठली म्हणजे त्याने तो टप्पा गाठला किंवा तो पल्ला गाठला. पुढचा आपला शब्द आहे मच्छ म्हणून. मच्छ या शब्दाचे समार्थी होतात मासा, मत्स्य आणि मीन. मीन हा शब्द ऑड आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे मजकूर म्हणून. मजकूर या शब्दाचे समार्थी होतात हकीकत, वृत्तांत किंवा बातमी. वृत्तांत, हकीकत, बातमी. कालच बातमीसाठी मी तुम्हाला बखर हा शब्द सांगितला होता, जो की आपण इतिहास या अनुषंगाने सुद्धा वापरतो. पुढचा आपला शब्द आहे मजूर म्हणून. मजूर या शब्दाचे समार्थी होतात गडी, कष्टकरी, कामकरी किंवा श्रमिक. पुढचा शब्द आहे आपला मज्जा. मज्जा या शब्दाचा समार्थी होतात गंमत आणि मौज. पुढचा आपला शब्द आहे मज्जाव. मज्जाव म्हणजे मज्जाव घालणे म्हणजे एखाद्या गोष्टीला निर्बंध घालणे किंवा अटकाव घालणे. मज्जाव म्हणजेच निर्बंध, मनाई, अटकाव किंवा आडकाठी. पुढचा शब्द आहे आपला मनोरथ. मनोरथ म्हणजेच मनातील इच्छा. पुढचा शब्द आहे आपला मनुष्य. मनुष्य या शब्दाचे समार्थी होतात माणूस, मानव, मानुष आणि मनुज. पुढचा आपला शब्द आहे महान म्हणून. महान या शब्दाचे समार्थी होतात थोर, मोठा, प्रचंड, भव्य, विशाल, श्रेष्ठ, ज्येष्ठ, विराट, गुरु आणि महा. विराट हा शब्द लक्षात ठेवायचा. विराट म्हणजेच महान किंवा थोर. पुढचा आपला शब्द आहे महात्मा. महात्मा या शब्दाचे समार्थी होतात महानुभाव, महापुरुष, महामना आणि महात्मन. पुढचा शब्द आहे आपला मरणोन्मुख. मरणोन्मुख. मरणोन्मुख या शब्दाचे समार्थी होतात आसन्न मरण किंवा मुमूर्ष. मुमूर्ष हा शब्द ऑड आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे मन म्हणून. मन या शब्दाचे समार्थी होतात चित्त, मानस, अंतकरण आणि अंतरंग. कोणकोणते होतात? चित्त, मानस, अंतकरण आणि अंतरंग. पुढचा आपला शब्द आहे मन्न म्हणून. मन्न या शब्दाचे समार्थी होतात तल्लीन होणे, दंग होणे, चूर होणे किंवा गुंग होणे. मन्न होणेच म्हणजे तल्लीन, दंग, चूर किंवा गुंग होणे. पुढचा आपला शब्द आहे मयंक म्हणून. मयंक या शब्दाचे समार्थी होतात सूर्य व चंद्र. दोन्ही सूर्य आणि चंद्र म्हणजेच काय मयंक. आणि फक्त चंद्र जर विचारला गेला तर शशी येतो, इंदू येतो, आणि सूर्य जर विचारला गेला तर रवी आणि सविता हे शब्द लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे मशाल म्हणून. मशाल या शब्दाचे समार्थी होतात दिवटी आणि हिलाल. पुढचा आपला शब्द आहे मर्मभेद. मर्मभेद या शब्दाचा अर्थ होतो रहस्याचा स्फोट होणे. पुढचा आपला शब्द आहे मर्दुमकी. मर्दुमकी या शब्दाचे समार्थी होतात शौर्य, पराक्रम, विक्रम आणि साहस. पुढचा आपला शब्द आहे महिना म्हणून. महिना म्हणजेच मास आणि माह. पुढचा आपला शब्द आहे माकड. माकड हा शब्द PYQ मध्ये विचारला गेलेला आहे. त्यालाच मरकट, वानर, कपी आणि शाखा मृग असे म्हणतात. मृग म्हणजेच हरिण. शाखा म्हणजे झाडाची फांदी. झाडाची फांदी त्याला आपण डहाळी सुद्धा असं हा शब्द वापरलेला आहे किंवा याच्या अगोदर आपण बघितलेला आहे. शाखा मृग म्हणजे काय? जो फांद्यावरती असतो ना तो. फांद्यावरचा हरिण म्हणजे मृग काय करतं रे? जोरजोराच्या किंवा मोठमोठ्या उड्या मारतं ते. म्हणजे लांब लांब उड्या मारणारा फांदीवरचा जर मृग कोणी असेल तर तो शाखामृग. शाखामृग म्हणजेच माकड. मरकट, वानर आणि कपी हे सुद्धा त्याचे इतर समानार्थी शब्द आहे, ते लक्षात ठेवायचे. माणूस हा आपला पुढचा शब्द आहे. त्याचे समानार्थी होतात मनुष्य, मनुज, मानव, माणूस, नृ आणि नर. आता नृप हा एक शब्द असतो. नृप म्हणजे राजा. म्हणजे माणसांचा जो काय असतो त्याला सर्वश्रेष्ठ असतो माणसांमध्ये, त्याला आपण राजा म्हणतो. नृप हा शब्द तुम्हाला इतिहासामध्ये वाचायला भेटल, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे माग. माग या शब्दाचे समार्थी आहे तपास, थांग किंवा छडा. आपण म्हणतो ना की पोलिसांनी त्या चोराचा माग घेतला. माग घेतला म्हणजेच तपास किंवा थांग किंवा छडा लावला. पुढचा आपला शब्द आहे माया. माया शब्दाचे समार्थी होतात दया, कृपा, मायाळू, प्रेम किंवा वात्सल्य. वात्सल्य हा शब्द महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे मासा. मासा म्हणजेच मत्स्य आणि मीन. हे आपण याच्या अगोदर सुद्धा आत्ताच बघितलेले आहे. पुढचा आपला शब्द आहे मारुती. मारुती म्हणलं की तुम्हाला चिरंजीव किंवा चिरंजीवी हे शब्द आठवायला पाहिजे. मारुती म्हणजेच वायुपुत्र, पवनपुत्र, हनुमान, महावीर आणि बजरंग. पुढचा आपला शब्द आहे मान्य म्हणून. मान्य या शब्दाचे समार्थी होतात मंजूर, कबूल, बजरंगबली आणि बलभीम. मान्य म्हणजेच
कबूल, बजरंगबली, बलभीम आणि मंजूर हे शब्द होतात. पुढचा आपला शब्द आहे मान्यता. मान्यता या शब्दाचे समार्थी होतात मंजुरी, परवानगी, संमती आणि अनुमती. पुढचा शब्द आहे आपला मान. मान म्हणजेच आपले शरीराचा एक भाग. आणि दुसरा आपण म्हणतो ना की लग्नात गेल्यानंतर मला मानपान पाहिजे, तो वाला मान त्याला आपण मोठेपणा म्हणतो. किंवा मन एखाद्या गोष्टीचा स्टँडर्ड त्याला आपण प्रमाण म्हणतो, तो वाला मान. हे असे 3 याचे अर्थ होतात, ते लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे मार्दव. म्हणून मार्दव या शब्दाचे समार्थी होतात मुद्दता आणि कोमलता. कोमलता आणि मुद्दता लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे माळ. म्हणून तर माळ या शब्दाचे समार्थी होतात गावाबाहेरची जागा किंवा मग सर मोत्याचा. काय काय होतात? गावाबाहेरची जागा किंवा सर मोत्याचा. पुढचा शब्द आहे आपला मात्रा. मात्रा या शब्दाचे समार्थी होतात इलाज किंवा उपाय, तबल्यातली मात्रा किंवा ठराविक प्रमाणातील औषध. एवढ्या एवढ्या मात्रामध्ये तुम्ही औषध घ्या, आपण असं म्हणतो. तबल्यातील मात्रा म्हणजे तो जो वादायचा एक वाद्य असतो, तबला हे जे वाद्य आहे त्याच्यामधली मात्रा. आणि पुढचा त्याचा एक अर्थ होतो इलाज किंवा उपाय. पुढचा आपला शब्द आहे मित्र. म्हणून मित्र या शब्दाचे समार्थी होतात स्नेही, सखा, दोस्त, सुहद, सोबती, सवंगडी आणि सांगाती. सुहद या शब्दावरून तुम्हाला सहोदर हा शब्द आठवला पाहिजे. सहोदर आठवला की सहोदरा सुद्धा आठवली पाहिजे. सहोदर म्हणजे तुमचा भाऊ आणि सहोदरा म्हणजे बहीण. पुढचा आपला शब्द आहे मुंज. मुंज या शब्दाचे समार्थी होतात उपनयन आणि मौंजी बंधन. पुढचा आपला शब्द आहे मिश्रण. म्हणून मिश्रण या शब्दाचे समार्थी होतात अमेज, मिसळ आणि मिश्र पदार्थ. पुढचा आपला शब्द आहे मुनी. म्हणून त्याला आपण ऋषीमुनी सुद्धा म्हणतो, म्हणजेच त्याचे अर्थ होतात ऋषी, यती, तपस्वी, योगी आणि महर्षी. पुढचा आपला शब्द आहे मुलाहिजा. मुलाहिजा या शब्दाचे समार्थी होतात भीड, परवा आणि मुरवत. मुरवत हा शब्द ऑड आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे मुलगा. म्हणून मुलगा या शब्दाचे समार्थी होतात पुत्र, सूत, नंदन, तनुज, आत्मज आणि तनया. तर आपण यालाच जर एक एक वेलांटी अजून लावली तर पुत्री या शब्दाचे आपल्याला समानार्थी शब्द भेटतात. खाली बघूयात आपण, ते खाली लगेच तो शब्द आलेला आहे मुलगी म्हणून. तर त्याचे समानार्थी बघूयात सुता, तनया, आत्मजा, नंदिनी, कन्या, दुहिता आणि पुत्री. आणि मुलगाचे आपण कोणकोणते बघितले? पुत्र, सूत, नंदन, तनुज, आत्मज आणि तनय. तर याच्यामध्ये तनुजा हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा. तनुजा. पुढचा आपला शब्द आहे मेरू. मेरू या शब्दाचे समानार्थी होतात एका पर्वताचे नाव, पाठीचा कणा किंवा मग आधार. पाठीचा कणा म्हणजेच मेरू, हे सुद्धा लक्षात ठेवा. निश्चयाचा महामेरू आपण म्हणतो ना, त्या अनुषंगाने हे लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे मेळ. म्हणून मेळ या शब्दाचे समानार्थी होतात संयोग, संगम, मिलन आणि एकत्रीकरण. आपण म्हणतो ना की प्रवरा नदीचा संगम, तर तो वाला एक संगम, एक संयोग असतो की ह्या दोघांचा मेळ बसला बुवा, म्हणजेच मिलन, एकत्रीकरण किंवा संयोग. पुढचा आपला शब्द आहे मैना. मैना या शब्दाचे समानार्थी होतात सारिका किंवा साळुंकी. साळुंकी हा पक्षी आणि सारिका हा शब्द लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे मोर. म्हणून मोर या शब्दाचे समानार्थी होतात मयूर, शिकी, नीलकंठ आणि केकी. नीलकंठ म्हणजेच ज्याचा निळा आहे कंठ तो. हा नीलकंठ हा शब्द आपल्याला बहुव्रीही समासामध्ये बघायला भेटतो, त्यालाच केकी सुद्धा म्हणतात. आता केकी हा शब्द कशावरून पडलेला आहे? त्याचा जो आवाज काढतो तो, त्या शब्दावरून केकी हा शब्द आलेला आहे. कॉ कॉ करतो तो, तर त्या अनुषंगाने तो शब्द केकी हा पडलेला आहे. मयूर म्हणजे त्याच्या रंगावरून, शिकी हा शब्द तो झाडाच्या फांदीवर बसलेला असतो, त्यामुळे त्या अनुषंगाने हे शब्दांची उत्पत्ती झालेली आहे आणि त्या अनुषंगाने हे शब्द लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे मोसम. म्हणून मोसम या शब्दाचे समानार्थी होतात हंगाम आणि ऋतू. पुढचा शब्द आपला यकश्चित. यकश्चित या शब्दाचे समानार्थी होतात सामान्य, क्षुद्र आणि गौण. क्षुद्र या शब्दाचा अजून एक समानार्थी होतो अधम, म्हणून तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे यत्न. म्हणून यत्न या शब्दाचे समानार्थी होतात खटपट किंवा परिश्रम. खटपट किंवा परिश्रम. पुढचा आपला शब्द आहे यथास्थित. यथास्थित या शब्दाचे समानार्थी होतात भरपूर, यथेच्छ, रगड किंवा मग विपुल. पुढे आपण बघूयात यथार्थ हा शब्द. महाभारत सिरीजमध्ये आपल्याला वारंवार जे आपले भगवान श्रीकृष्ण होते त्यांच्या तोंडातून हा ऐकायला भेटतो. तर यथार्थ या शब्दाचे समानार्थ होतात योग्य, बरोबर, खरे आणि वास्तविक. पुढचा आपला शब्द आहे यातायात. म्हणून यातायात या शब्दाचे समानार्थी होतात त्रास, श्रम आणि कष्ट. त्रास आणि श्रम आणि कष्ट. यातायात म्हणजेच त्रास, श्रम आणि कष्ट. पुढचा शब्द आहे आपला यदृच्छा लाभ. यदृच्छा लाभ या शब्दाचे समानार्थी होतात आकस्मिक घडलेला लाभ. पुढचा शब्द आहे आपला यम. म्हणून यम या शब्दाचे समानार्थी होतात काल, यमराज, मृत्यूदेवता, कृतांत, श्राद्धदेव किंवा पितृपती. पितृपती हे शब्द लक्षात ठेवायचे. यम म्हणजेच काल, यमराज, मृत्यूदेवता, कृतांत, श्राद्धदेव आणि पितृपती. याच्यामध्ये कृतांत हा शब्द
ऑड आहे तो लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे आपला यद्यपि. यद्यपि या शब्दाचे समानार्थी होतात जरी. आपण म्हणतो ना, की यद्यपि. यद्यपि म्हणजे जरी असे झाले असले तरी. तर जरी असे झाले तरी असे होणार नाही. म्हणजेच हे वाक्य कोणत्या ह्याच्यामध्ये येतं? जरी तरीवाले वाक्य येतात. मिश्र मिश्र वाक्य म्हणून येतात ते. पुढचा आपला शब्द आहे यज्ञ म्हणून. यज्ञ या शब्दाचे समानार्थी होतात याग, होम, मक, हवन आणि कृतू. कृतू हा शब्द ऑड आहे तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे यती. यती या शब्दाचे समानार्थी होतात संन्यासी, जोगी आणि विरक्त. पुढचा आपला शब्द आहे यथातथ्य. यथातथ्य या शब्दाचे समानार्थी होतात जसे असेल तसे. यथातथ्य म्हणजे जसे असेल तसे. पुढचा आपला शब्द आहे यातना. खूप हाल अपेष्टा सहन करणेच म्हणजेच यातना आणि त्याचे समानार्थी होतात कष्ट, हाल आणि अपेष्टा. पुढचा आपला शब्द आहे युगुल. आता हा शब्द तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचला असणार आहे. प्रेमयुगुल. प्रेमयुगुल म्हणजेच काय? जोडी किंवा द्वयी. द्वयी हा शब्द ऑड आहे तो लक्षात ठेवायचा. प्रेमयुगुल म्हणजेच काय? जोडी. प्रेमयुगुल हा शब्दच लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे युत्सा. युत्सा या शब्दाचे समानार्थी होतात लढण्याची तीव्र इच्छा. युत्सा म्हणजेच काय? लढण्याची तीव्र इच्छा. पुढचा आपला शब्द आहे युती. युती आपण म्हणतो ना महायुती. महायुती म्हणजेच काय? संयोग किंवा मिलाप. संयोग किंवा मिलाप. पुढचा आपला शब्द आहे युद्ध. युद्ध या शब्दाचे समानार्थी होतात रण, समर, संगर, संग्राम, लढाई, रणकंदन, जंग आणि झुंज. पुढचा आपला शब्द आहे योग म्हणून. योग या शब्दाचे समानार्थी होतात संधी आणि एकत्र येणे. आपण म्हणतो ना संधी. संधी आपण बघतो ना व्याकरणामध्ये. संधी म्हणजे काय असते ना, दोन शब्दांची एकत्र येणे याला आपण संधी म्हणतो व्याकरणामध्ये. तर योग म्हणजेच काय? संधी किंवा एकत्र येणे. पुढचा आपला शब्द आहे योगक्षेम. योगक्षेम म्हणजेच उपजीविका निर्वाह, चरितार्थ किंवा उदरपोषण. योगक्षेम या शब्दाचे काय काय अर्थ आहे? उपजीविका निर्वाह, चरितार्थ आणि उदरपोषण. पुढचा आपला शब्द आहे योद्धा म्हणून. योद्धा या शब्दाचे समानार्थी होतात वीर, शूर, विक्रांत, पराक्रमी आणि लढावय्या. तर हे सर्व शब्द आपण वापरतो. तर पुढचा शब्द आहे आपला रंक म्हणून. रंक म्हणजेच गरीब किंवा दीन. याचा अजून एक शब्द आहे निष्कांचन. तो पण लक्षात ठेवायचा. निष्कांचन. नी हा शब्द आपण नी म्हणजे की एखादी वस्तू एखाद्याकडे नसणे. आणि कांचन म्हणजे काय असतं? तर कांचन या शब्दाचा अर्थ होतो सोने. सोने ज्याच्याकडे सोनं वगैरे काहीच नाही त्याला आपण निष्कांचन म्हणतो. निष्कांचन या शब्दाचाच अर्थ गरीब किंवा रंक असा सुद्धा होतो. पुढचा आपला शब्द आहे रंभा म्हणून. रंभा हा शब्द तुम्ही गाढवाचं लग्न या मूवीमध्ये खूप वेळेस ऐकला असणार आहे. तर रंभा म्हणजेच अप्सरा किंवा देवांगना. 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 पुढचा आपला शब्द आहे रग म्हणून. रग या शब्दाचे समानार्थी होतात मस्ती, गुर्मी, ताठा, मयुरी आणि मजुरी. मयुरी हा शब्द थोडासा ऑड वाटतो तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे रगड म्हणून. रगड या शब्दाचे समानार्थी होतात मुबलक, भरपूर, खूप, गडगंज, चिकार आणि विपुल. पुढचा आपला शब्द आहे रस्ता म्हणून. रस्ता या शब्दाचे समानार्थी होतात वाट, पथ, पंथ आणि मार्ग. पुढचा आपला शब्द आहे रणझुंजार. रणझुंजार या शब्दाचे समानार्थी होतात रणगाजी, पराक्रमी, शूर आणि लढवय्या. कोणकोणते होतात? रणझुंजारचे रणगाजी, पराक्रमी, शूर आणि लढवय्या. पुढचा शब्द आहे आपला रक्षण. रक्षण या शब्दाचे समानार्थी होतात बचाव आणि संरक्षण. बचाव आणि संरक्षण. पुढचा शब्द आपला रजक. रजक म्हणजे धोबी किंवा परीट. रजक म्हणजेच धोबी किंवा परीट हा शब्द लक्षात ठेवायचा. पुढचा आहे आपला रयत. रयत म्हणजे जनता, प्रजा किंवा लोक. जनता, प्रजा किंवा लोक. मी आताच तुम्हाला नृ हा शब्दसुद्धा सांगितलेला होता. पुढचा आपला शब्द आहे रजा म्हणून. रजा या शब्दाचे समानार्थी होतात परवानगी, अनुमती किंवा सुट्टी. पुढचा शब्द आहे आपला रक्त. रक्त या शब्दाचे समानार्थी होतात रुधिर, असूद आणि शोणित. कोणकोणते होतात? रुधिर, असूद आणि शोणित. पुढचा शब्द आहे आपला रात्र. रात्र या शब्दाचे समानार्थी होतात निशा, रजनी, यामिनी, रात्री, शर्वरी, विभावरी, रात, तमी किंवा क्षपा. आता तमीवरून तुम्हाला तम आठवला पाहिजे. तम म्हणजेच अंधार. निशावरून तुम्हाला निशाचर आठवला पाहिजे. निशाचर म्हणजेच काय? की जो रात्री फिरतो. चर म्हणजे फिरणारा, निशा म्हणजे रात्री. रात्री फिरणारा कोण असतो? असुर किंवा दैत्य. असुर किंवा दैत्य. तर या अनुषंगाने हे शब्द लक्षात ठेवायचे. पुढचा शब्द आहे आपला रहस्य. रहस्य या शब्दाचे समानार्थी होतात मर्म, गूढ किंवा गुप्त गोष्ट किंवा खुबी सुद्धा त्याला म्हटलं जातं. पुढचा आपला शब्द आहे रसिक म्हणून. रसिक प्रेक्षक आपण असं म्हणतो. रसिक म्हणजेच मर्मज्ञ, रसज्ञ किंवा सहृदय. काय काय होतात त्याचे अर्थ? मर्मज्ञ, रसज्ञ किंवा सहृदय. पुढचा आपला शब्द आहे रथी म्हणून. रथी म्हणजेच असा योद्धा जो की रथातून लढतो. महारथी आपण म्हणतो. तर महारथी या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. रथी म्हणजे रथातून लढणारा योद्धा. पुढचा शब्द आपला रागीट म्हणून. रागीट या शब्दाचे समानार्थी होतात कोपी, संतापी, कोपिष्ट, रागिष्ट किंवा क्रोधिष्ट. पुढचा आपला शब्द आहे राजा म्हणून. मी तुम्हाला नृ शब्द जेव्हा बघितला होता तिथेच नृप हा शब्द सांगितला होता. राजा म्हणजेच भूप, नृप, नरेश, भूपाल,
पृथ्वीपती, भूपती, नृपती, प्रजापती, महीपती, अवनीपती, बादशाह, राया किंवा राणा. आता याच्यामध्ये शेवटी पती जे सफिक्स लागलेले आहे त्याच्या अगोदरचे जे शब्द आहे भू किंवा पृथ्वी वगैरे, तर त्याचा अर्थ होतो की तो त्या गोष्टीचा राजा आहे, म्हणजे किंग आहे. तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये नृप हा शब्द महत्त्वाचा आहे. पुढचा आपला शब्द आहे राणी. म्हणून राणी या शब्दाचे समानार्थी होतात राज्ञी, राजपत्नी, सम्राज्ञी, महाराणी आणि महाराज्ञी. आता महाराणी ही सिरीज आलेली आहे, तर ती पण त्या अनुषंगाने लक्षात ठेवा, राणी, महाराणी. पुढचा आपला शब्द आहे राक्षस. म्हणून आत्ताच मी तुम्हाला निशाचर हा शब्द सांगितला होता. निशाचर म्हणजेच काय, निशा म्हणजे रात्र आणि चर म्हणजे की रात्री फिरणारा. निशाचर म्हणजेच राक्षस आणि पुढचे त्याचे शब्द आहे रात्रीचर, असुर, दानव किंवा दैत्य. हे सुद्धा दैत्य शब्दसुद्धा मी तुम्हाला याच्यावरती अगोदर सांगितलेला होता. रात्रीचर आणि निशाचर या दोघींचा अर्थ सारखाच होतो. पुढचा आपला शब्द आहे राग. म्हणून राग या शब्दाचे समार्थी होतात क्रोध, संताप, रोष, कोप किंवा द्वेष. कोप पावणे म्हणजेच काय, खूप रागावणे. पुढचा आपला शब्द आहे राबता. तुझसे ही हे मेरा राबता, हे गाणं आहे ना, तर त्याचा इथं थोडा वेगळा अर्थ आहे. राबता म्हणजे वर्दळ किंवा एजा करणे. राबता म्हणजे वर्दळ किंवा एजा करणे. पुढचा शब्द आहे आपला रीता. म्हणून रीता करणे म्हणजेच रिकामा करणे किंवा रिक्त किंवा मोकळा करणे. पुढचा आपला शब्द आहे रुकार. रुकार या शब्दाचा समार्थी होतात होकार, संमती आणि मान्यता. रुकार म्हणजेच काय, होकार, संमती आणि मान्यता. पुढचा आपला शब्द आहे रूढ. म्हणून रूढ या शब्दाचे समार्थी होतात प्रचलित, चालू किंवा प्रघात. रूढ आपण म्हणतो ना की चालीरीती किंवा रूढी परंपरा. रूढी परंपरा या शब्दाचा अर्थ काय होतो, प्रचलित असणे किंवा मग चालू असणे किंवा मग प्रघात. पुढचा आपला शब्द होतो ऋणझुन. ऋणझुन या शब्दाचे समार्थी होतात मंजूळ आवाज किंवा वाळ्यातील घुंगराचा आवाज. काय काय होतात त्याचे, ऋणझुनचे दोन अर्थ होतात, एक मंजूळ आवाज आणि दुसरा वाळ्यातील घुंगरांचा आवाज. पुढचा आपला शब्द आहे रेडा. म्हणून रेडा या शब्दाचे समार्थी होतात हल्या, टोणगा किंवा महिष. रेड्याचे काय काय होतात, हल्या, टोणगा आणि महिष हा शब्द लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे रोग. म्हणून रोग या शब्दाचे समार्थी होतात व्याधी, पीडा, विकार किंवा उपद्रव. आता रोग हा शब्द आठवल्यानंतर तुम्हाला चिकित्सा हा शब्द सुद्धा आठवायला हवा. पुढचा आपला शब्द आहे रोख. म्हणून रोख या शब्दाचे समार्थी होतात कल, झोक, उद्देश किंवा धोरण. आपण म्हणतो ना की त्याचा रोग त्या साईडला आहे, रोख म्हणजेच कल, त्याचा कल त्या साईडला आहे. रोख म्हणजेच कल, झोक, उद्देश किंवा धोरण. पुढचा आपला शब्द आहे रौनक. म्हणून रौनक या शब्दाचे समानार्थी होतात सौंदर्य आणि शोभा. रौनक त्या म्हणजे सुनबाईंनी घरात रौनक आणली, आपण असं म्हणतो ना, रौनक आणणेच म्हणजे शोभा आणली किंवा शोभा वाढवणे. तर रौनक या शब्दाचे समार्थी कोणकोणते, सौंदर्य आणि शोभा. पुढचा शब्द आहे आपला रोमांच. रोमांच म्हणजेच काटा, शहारे किंवा पुलक. एखादी गोष्ट तुम्ही म्हणजे मोटिवेशनल व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या हातावरती किंवा मग तुमच्या बॉडीवर जे शहारे येतात किंवा त्याला आपण म्हणतो की काटा उभा राहणं, तर म्हणजेच रोमांच. पुढचा आपला शब्द आहे लंपट. लंपट या शब्दाचे समार्थी होतात आसक्त किंवा कामुक. पुढचा शब्द आहे आपला लकप. लकप म्हणजेच पद्धत, थाटणी, ढब आणि शैली. पुढचा शब्द आहे आपला लख्ख. म्हणून लख्ख या शब्दाचे समार्थी होतात स्पष्ट, ठसठशीत आणि झगमगीत. पुढचा शब्द आहे आपला लगत. लगत या शब्दाचे समार्थी होतात समीप, जवळ, निकट आणि सन्निहित. पुढचा शब्द आहे आपला लता. म्हणून लता या शब्दाचे समार्थी होतात वेल, वल्लरी, लतिका, कुंज आणि वल्ली. आता याच्यावरून लक्षात ठेवा, वेलींचा हा कुंज असतो, हा समूहदर्शक शब्द आहे जो की विचारला गेलेला आहे. TCSनी याच्या अगोदर समूहदर्शक शब्द या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहे आणि समूहदर्शक शब्दाचं जी लिंक आहे ना, ती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तो पण तुम्ही बघून घ्यायचा आहे व्हिडिओ. पुढचा आपला शब्द बघूयात आपण लय. म्हणून लय या शब्दाचे समार्थी आहे क्षय, नाश किंवा निपात. पुढचा आपला शब्द आहे लज्जत. लज्जत या शब्दाचे समार्थी होतात रुची, स्वाद आणि गोडी. आपण लज्जत पापड म्हणतो ना, लज्जत पापड कसा असतो, रोचकर असतो, स्वाद असतो, त्याच्यामध्ये एक गोडी असते. पुढचा आपला शब्द आहे लढाई. लढाई या शब्दाचे समार्थी होतात युद्ध, समर, रण, संग्राम किंवा द्वंद्व. आता द्वंद्व हा समाससुद्धा आपण बघतो ज्याच्यामध्ये दोन गोष्टीमध्ये तुम्हाला लढाई दिसते, त्याला आपण म्हणतो कोणतं उदाहरण, राम आणि लक्ष्मण. आणि किंवा व शब्द ज्या शब्दांमध्ये येतात किंवा ते ज्या यांनी जोडले जातात, तर त्याला आपण द्वंद्व समास असं म्हणतो. तर त्या अनुषंगाने सुद्धा लढाई लक्षात ठेवायचं. पुढचा आहे आपला लवण. मी याच्या अगोदर तुम्हाला लवण सागर सुद्धा हा शब्द सांगितला होता. लवण म्हणजेच मीठ, क्षार किंवा खार असा त्याचा अर्थ होतो. लवण सागर म्हणजेच समुद्र. पुढचा आपला शब्द आहे लक्ष्मी. म्हणून लक्ष्मी या शब्दाचे समार्थी होतात श्री, रमा, कमला, इंदिरा, वैष्णवी, पद्मा आणि पद्मिनी. तर इंदिरा म्हणजेच लक्ष्मी लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे लघुता. लघुता म्हणजेच काय, एखादी गोष्ट लहान किंवा
त्याच्यामध्ये असलेला कमीपणा. पुढचा आपला शब्द आहे लहान. लहान या शब्दाचे समानार्थी होतात बारीक, सान, कनिष्ठ, छोटा, लघु, सान आणि बाल्य. तर सान हे शब्द लक्षात ठेवा. लहान या शब्दाला आपण लहान सहान म्हणतो ना आपण, जोडीने वापरणारे शब्द येते लहान सहान व्यक्ती, तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे लावण्यवती. लावण्यवती या शब्दाचे समानार्थी होतात रूपवती, देखणी, सुंदर, स्वरूप आणि रूपवान. आत्ताच वरती आपण रौनक हा शब्द बघितला होता. रौनक म्हणजेच काय की शोभा आणणे, आणि इथे आपण बघतोय लावण्यवती. लावण्यवती म्हणजे रूपवती, देखणी, सुंदर, स्वरूप आणि रूपवान. पुढचा शब्द आहे आपला लाटा. लाटा या शब्दाचे समानार्थी होतात तरंग आणि लहर. पुढचा आपला शब्द आहे लाचार. लाचार होणे म्हणजेच लीन, दयनीय किंवा दीन होणे. लाचार म्हणजेच लीन, दयनीय किंवा दीन होणे. पुढचा आपला शब्द आहे लांछन. लांछन या शब्दाचे समानार्थी अर्थ होतात टाक, कलंक किंवा भट्टा. आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीवरती चोरीचे लांछन लागलेले म्हणजे तो कलंक लागलेला आहे किंवा डाग लागलेला आहे. पुढचा शब्द आहे आपला लावण्य. लावण्य या शब्दाचे समानार्थी होतात सौंदर्य किंवा सुंदरता. पुढचा आपला शब्द आहे लालसा. लालसा या शब्दाचे समानार्थी होतात इच्छा, अभिलाषा, आकांक्षा, कांक्षा किंवा स्पृहा. स्पृहा हा शब्द लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे लाक्षणिक. लाक्षणिक या शब्दाचे समानार्थी होतात साधनिक आणि सांकेतिक. आता स्पृहा हे एक ॲक्ट्रेसचं नाव आहे, लक्षात आणा कोणत्या मालिकेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. लाक्षणिक म्हणजेच काय, साधनिक आणि सांकेतिक. पुढचा आपला शब्द आहे लिंपन म्हणून. लिंपन या शब्दाचे समानार्थी होतात लेप, सारवण, लेपन आणि थापण. पुढचा शब्द आपला लोकसत्ताक. लोकसत्ताक या शब्दाचे समानार्थी होतात प्रजासत्ताक किंवा लोकमतानुवर्ती. कोणकोणते होतात, प्रजासत्ताक आणि लोकमतानुवर्ती. पुढचा शब्द आपला लोखंड. लोखंड या शब्दाचे समानार्थी होतात आय, लोह आणि अयस्व. इथं पोलाद शब्द सुद्धा लिहून घ्या, आय, लोह आणि अयस्व. आता लोखंडाला आपण आयरन म्हणतो ना, तर तो सुरुवात त्याची आय पासून होती, तर आय शब्दसुद्धा लक्षात ठेवायचा आणि ह्या आय आणि अयस्व या दोघांची जोडी लक्षात ठेवायची. पुढचा आपला शब्द आहे लोकोत्तर. लोकोत्तर या शब्दाचे समानार्थी आहेत श्रेष्ठ, अलौकिक, असामान्य किंवा असाधारण. पुढचा आपला शब्द आहे लौकिक. लौकिक या शब्दाचे समानार्थी होतात कीर्ती, प्रसिद्धी, बोलबाला आणि गाजावाजा. पुढचा आपला शब्द आहे वंचना. वंचना या शब्दाचे समानार्थी होतात प्रतारणा करणे, फसवणूक, लबाडी, ठगबाजी किंवा लुचेगिरी. आता प्रतारणा हा शब्द याच्या अगोदर सुद्धा आपण बघितलेला आहे. पुढचा आपला शब्द आहे वंश. आपण म्हणतो ना की सूर्यवंशी किंवा मग रामवंशी किंवा यादववंशी हे शब्द आपण वापरतो. वंश म्हणजे काय, तर कुल, गोत्र किंवा जाती. पुढचा आपला शब्द आहे वक्तृत्व. वक्तृत्व म्हणजेच काय, भाषण देणे वगैरे, त्याला वाक्पाटाव किंवा वाक्चातुर्य सुद्धा आपण म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे वकील म्हणून. वकील म्हणजेच काय, प्रतिनिधी, मुक्त्यार, बाजू मांडणारा किंवा विधिज्ञ. मुक्त्यार हा शब्द लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे वखार म्हणून. वखार म्हणजेच कोठार किंवा गुदाम. आपण म्हणतो ना ब्रिटिशांची वखार, पहिली वखार सुरत येथे स्थापना त्याची झाली, तर वखार म्हणजेच काय, कोठार किंवा गुदाम. तर पुढचा शब्द आहे आपला वय म्हणून. वय या शब्दाचे समानार्थी होतात उमर, वर्ष आणि साल. वय म्हणजेच काय, उमर, वर्ष आणि साल. पुढचा आपला शब्द आहे वत्सल म्हणून. वत्सल या शब्दाचे समानार्थी होतात दयाळू, कृपाळू आणि प्रेमळ. वत्सलालाच आपण वात्सल्य, वात्सल्य म्हणजे प्रेम हा शब्द सुद्धा लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे वदंता. वदंता या शब्दाचे समानार्थी होतात बोलवा, अफवा, जनवार्ता, कंडी आणि जनश्रुती. याच्यामध्ये कंडी हा शब्द ऑड आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे वंदन म्हणून. वंदन या शब्दाचे समानार्थी होतात प्रणाम, नमस्कार, अभिवादन आणि प्रणिपात. पुढचा आपला शब्द आहे वमन म्हणून. वमन या शब्दाचे समानार्थी होतात वांती, ओकारी आणि उलटी. हे शब्द आपण याच्या अगोदर सुद्धा बघितलेले आहे. पुढचा आपला शब्द आहे वर्दी म्हणून. वर्दी म्हणजेच निरोप किंवा बातमी. वर्दी म्हणजे पोलीस घालतात ती सुद्धा एक वर्दी आली, आणि वर्दी म्हणजे निरोप किंवा बातमी हा सुद्धा त्याचे समानार्थी शब्द होतात. पुढचा आपला शब्द आहे वस्त्र म्हणून. वस्त्र या शब्दाला आपण पट, अंबर, वसन किंवा कपडा म्हणतो. हा त्याचा इथं मी तुम्हाला PYQ दिलेला आहे. पुढचा आपला शब्द आहे वनराज म्हणून. वनराज या शब्दाचे समानार्थी होतात सिंह, केसरी, पंचानन, मृगेंद्र किंवा मृगराज. आता मृग म्हणजे आपण हरिण बघितलं, आणि मृग आणि इंद्र, मृग प्लस इंद्र म्हणजेच मृग प्लस इंद्र म्हणजे मृगेंद्र, आणि मृगेंद्रच म्हणजे काय की हरणांचा राजा, हरिणांचा राजा. सेम मृगराजचा सुद्धा तोच अर्थ होतो. केशरी, केशरी म्हणजे सुद्धा वनराज किंवा त्याला आपण सिंह म्हणतो. पंचानन म्हणजेच काय, आपण आनन या शब्दाचा अर्थ बघितला होता. आनन म्हणजे तोंड, पंच म्हणजे पाच. आता पंचानन म्हणजे 5 तोंड आहे का, त्याला नाही. पण सिंहाचं तुम्ही तोंड जर बघितलं तर त्याला खूप सारं आहे ना, इथं त्याला आयाळ म्हणतो बहुतेक आपण,
त्याचे जे केस असते त्याला, तर खूप मोठं तोंड असतं, त्याच्यामुळे त्याला आपण पंचानन म्हणतो. त्या अनुषंगाने हे शब्द लक्षात ठेवायचे. केसरी बघा, केसरी तुम्ही मूव्ही बघितला असणार आहे. केसरी मूव्हीमध्ये जे आपले मुख्य पात्र आहे, जे आपले शीख बंधू आहेत, तर ते कसे लढतात, एकदम सिंहासारखे लढतात. तर त्या अनुषंगाने सुद्धा हा शब्द लक्षात ठेवायचा. मृगेंद्र आणि मृगराज या शब्दाची मी तुम्हाला फोड करून सांगितली. मृग म्हणजेच हरिण, इंद्र म्हणजे देव. तर मृगांचा जो राजा आहे किंवा देव आहे त्याला आपण मृगेंद्र किंवा मृगराज, त्यालाच आपण सिंह म्हणतो. वनराज, वन म्हणजेच काय, फॉरेस्ट, फॉरेस्ट म्हणजे आपलं जंगल, जंगलाचा राजा म्हणजे सिंह. तर त्या अनुषंगाने सुद्धा हे शब्द सगळे लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे वजन. म्हणून वजन या शब्दाचे समानार्थी होतात प्रभाव किंवा मग तराजूत पदार्थ मापण्यासाठी वापरायचे साधन. वजन काटा आपण त्याला म्हणतो. आणि वजन म्हणजेच प्रभावसुद्धा. त्या व्यक्तीचं खूप वजन आहे बुवा त्या एरियामध्ये, आपण असं म्हणतो. वजन असणेच म्हणजे काय, त्या व्यक्तीचा प्रभाव असणे. पुढचा शब्द आहे आपला वर. आपण हा वर दोन अनुषंगाने वापरतो. वर म्हणजेच काय, एक आपण त्याला वधूवरवाला, एक तो वर, वर म्हणजेच पती, आणि दुसरा वर म्हणजे आशीर्वाद किंवा मग उंचावर. आता वर हा वर हा आपण 2-3 अनुषंगाने वापरतो, आशीर्वाद, पती आणि उंचावर. तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला वसन, हा कपडा आपण PYQ इथे बघितला. पुढचा आपला शब्द आहे वर्ष. म्हणून वर्ष या शब्दाचे समानार्थी होतात साल, शक आणि संवत्सर. आता ते इथं तुम्हाला आहे ना अजून एक गोष्ट बघायला भेटेल. ते काय करताना ऑप्शनमध्ये ना इथं खालचे शब्द देतात. मी तुम्हाला अजून PYQ दाखवेल की खालचे शब्द उचलताना तिथे टाकतात. पुढचा आपला शब्द आहे वल्लरी. म्हणून वल्लरी म्हणजेच काय, वल्लरी या शब्दाची समानार्थी होतात वेल, लता आणि लतिका. आता वेल आठवा, वेलचा मी तुम्हाला समूहदर्शक शब्द सांगितला होता कुंज म्हणून, तो पण लक्षात ठेवायचा. कुंज हा त्याचा समानार्थी शब्द सुद्धा होतो. पुढचा आपला शब्द आहे वर्तमानपत्र. वर्तमानपत्र या शब्दाचे समानार्थी होतात वृत्तपत्र आणि बातमीपत्र. आता आठवा, पहिल्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला दर्पण या शब्दाचे समानार्थी शब्द सांगितले होते. दर्पण या शब्दाचे समानार्थी शब्द काय होतो तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. त्याचा आरसा हा समानार्थी शब्द होतो का ते तुम्ही मला सांगायचं आहे. बरोबर आहे का चुकीचं. पुढचा आपला शब्द आहे व्यग्र. म्हणून व्यग्र म्हणजेच मग्न असणे. पुढचा शब्द आपला वर्मी. वर्मी या शब्दाचे समानार्थी शब्द होतात मर्मभेदक आणि बोचक. बोचक म्हणजेच काय, एखाद्याला तुम्ही असं एकदम टोचून बोलताना तर त्याला आपण म्हणतो की बोचक बोलणे. वर्मी, मर्मभेदक आणि बोचक. पुढचा आपला शब्द आहे व्यथा. म्हणून व्यथा या शब्दाचे समानार्थी होतात दुःख, क्लेश आणि वेदना. पुढचा शब्द आहे आपला व्याधी. व्याधी म्हणजेच काय, रोग किंवा आजार. पुढचा शब्द आहे आपला वृद्धत्व. याच्यामध्ये वार्धक्य हा शब्द वारंवार विचारलेला आहे. वृद्धत्व म्हणजेच म्हातारपण, वार्धक्य किंवा जरा, जरा म्हणजेच म्हातारपण. पुढचा आपला शब्द आहे वाकडे. वाकडे म्हणजेच वैर, द्वेष आणि वितुष्ट. आता वैर वाचल्यानंतर तुम्हाला कलागत हा शब्द आठवायलाच हवा. ज्यांनी पूर्ण लेक्चर केले त्यांना आठवतील, ज्यांनी नाही केले किंवा स्किप केले त्यांना नाही आठवणार. पुढचा आपला शब्द आहे वानर. म्हणून मी तुम्हाला याची फोड करून सांगितली होती. शाखामृग, माकड, मरकट, कपी हा शब्द आपण बघितलेला आहे. पुढचा आपला शब्द आहे वाळवंट. वाळवंट या शब्दाचे समानार्थी होतात मरुभूमी आणि रण. मरुभूमी म्हणजे, मरू म्हणजे काय, जिथं काहीच उगत नाही, जिथं काहीच उगत नाही अशी भूमी म्हणजेच काय, वाळवंट. आणि रण, त्याला आपण वाळवंट किंवा मरुभूमी किंवा रण असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे वृक्ष. म्हणून वृक्ष या शब्दाचे समानार्थी होतात झाड, तरू, पादप, वल्ली आणि दुम. याच्यामध्ये पादप हा शब्द महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे वायू. म्हणून वायू या शब्दाचे समानार्थी होतात अनिल, पवन, वारा, समीरण, मारुत, समीर, वात, प्रभंजन, हवा आणि मारुत. आता याच्यामध्ये मारुत किंवा मग आपण त्याला म्हणतो मरुत हे शब्द आलेले, तर आपण मारुती, पवनपुत्र हे शब्द अगोदर बघितलेले आहे. त्या अनुषंगाने हे लक्षात ठेवायचे. आणि हा आहे इथे PYQ. आता भरपूर जणांना वाटेल की सर नुसतं वाचून दाखवताय किंवा मग फक्त असंच चालू आहे, तर असंच चालू नये. PYQच्या अनुषंगाने भरपूर गोष्टी इथे चालू आहेत. वेळ कमी असल्यामुळे ॲक्च्युली आता धर्मादायचा पेपर आहे एक, तो 4 तारखेला सुरू होणार आहेत धर्मादायचे पेपर. तर त्या अनुषंगाने मला हे लवकर कव्हर करायचं होतं आणि मग सगळे PYQ शॉर्ट आऊट करणं खूप डिफिकल्ट गोष्ट होती. तरी मी काही PYQ तुमच्या रेफरन्ससाठी इथं आणलेले. तर प्रश्न आहे समीर या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा. तर तो येतो अनिल म्हणून. आता मला सांगा परिमल या शब्दाचा समानार्थी काय येतो, सांगा बरं पटकन. सुगंध हा येतो का, हो की नाही सांगा मला. कपी म्हणून आपण काय बघितलं रे आत्ताच, कपी म्हणजे माकड बघितलं का, सांगा मला. माकड, माकडलाच आपण काय म्हणतो अजून, शाखामृग म्हणतो का, सांगा पटापटा सांगा सगळे. आता मला परिमलचे अजून 2-3 समानार्थी शब्द, अनिलचे म्हणजेच वायू ते इथं दिलेले, आणि कपीचे सुद्धा 2-3 समानार्थी शब्द न बघता तुम्हाला किती आठवतात ते सांगा मला.
पुढचा शब्द आहे आपला वास म्हणून. हे बघा इथं परिमल आलेला आहे. वास म्हणजेच गंध, सुगंध, परिमल, सुगावा, खून, रहिवास, वास्तव्य याचे 3 अर्थ होतात. पहिला वास म्हणजे तुमचा सुगंध, परिमल किंवा गंध. दुसरा वास म्हणजेच आपण म्हणतो ना की बघा एखादा क्राईम होतो, क्राईम सीन झाल्यानंतर कुत्र्याला आपण एक वास देतो आणि मग तो सुगावा किंवा त्या क्राईम सीनवरती सुगावा लावतो किंवा त्याची खून शोधतो. तो वाला एक सुगावा किंवा खून. आणि वास या शब्दाचा तिसरा अर्थ होतो रहिवास किंवा वास्तव्य. काय 3 अर्थ लक्षात ठेवायचे. पहिला काय गंध, सुगंध, परिमल. दुसरा सुगावा किंवा खून. तिसरा रहिवास किंवा वास्तव्य. पुढचा आपला शब्द आहे वान. वान या शब्दाचे समानार्थी होतात न्यूनता, चणचण, उणीव, तूट, टंचाई, कमतरता किंवा दुर्भिक्ष. पुढचा आपला शब्द आहे वाहवा म्हणून. वाहवा या शब्दाचे समानार्थी होतात शाबासकी, प्रशंसा किंवा कौतुक. पुढचा आपला शब्द आहे वाचणे. वाचणे या शब्दाचे समानार्थी होतात वाचन करणे किंवा बचावणे. पुढचा आपला शब्द आहे वाळू म्हणून. वाळू या शब्दाचे समानार्थी होतात रेती, रज आणि वालुका. पुढचा आपला शब्द आहे वार म्हणून. वार या शब्दाचे समानार्थी होतात दिवस, आघात, वेळ, नस आणि नळी. पुढचा शब्द आहे वानगी. वानगीचे समानार्थी होतात उदाहरण, दाखला आणि नमुना. आता ते असं विचारू शकता, उदाहरण या शब्दाचा समानार्थी सांगा आणि खाली वानगी देऊ शकता किंवा मग वानगीचे समानार्थी विचारू शकता. वानगी म्हणजेच काय उदाहरण हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आपला शब्द आहे वास्तपुस्त. वास्तपुस्त या शब्दाचे समानार्थी होतात चौकशी किंवा विचारणा. वास्तपुस्त म्हणजेच काय चौकशी किंवा विचारणा. पुढचा आपला शब्द आहे व्याग म्हणून. वाघ या शब्दाचे समानार्थी होतात व्याघ्र, शार्दूल किंवा व्याल. आता शार्दूल ठाकूर सगळ्यांनी आठवायचा, आपल्या महाराष्ट्राचा आहे तो. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिकेटची मॅच बघसाल, शार्दूल ठाकूर तुम्हाला आढळला तर वाघ या शब्द आठवायचा की त्याचा समानार्थी शब्द वाघ हा होतो. इथं व्याल हा शब्द ऑड आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे वाणी म्हणून. वाणी या शब्दाचे समानार्थी होतात वाचा, बोलणे किंवा गिरा. आपण म्हणतो ना की गिरवणे, एखादी गोष्ट गिरवणे म्हणजे परत परत तीच बोलणे. पुढचा शब्द आहे आपला विकल्प. विकल्प या शब्दाचे समानार्थी होतात भेद, संशय किंवा भ्रम. पुढचा शब्द आहे आपला विख्यात. विख्यात या शब्दाचे समानार्थी होतात प्रख्यात, सुप्रसिद्ध किंवा नामांकित. पुढचा शब्द आहे आपला विहार. विहार म्हणजेच खेळणे, क्रीडा, सहल किंवा भ्रमण करणे. विहार करणे म्हणजेच काय खेळणे, क्रीडा, सहल किंवा भ्रमण. पुढचा शब्द आहे आपला विष्णू. विष्णू या शब्दाचे समानार्थी होतात खूप सारे ते श्रीपती, रमापती, रमेश, चक्रपाणी, अच्युत, केशव, नारायण, माधव, मधुसूदन, त्रिविक्रम, वासुदेव, पुरुषोत्तम, ऋषिकेश, पितांबर, शेषशाही, गोविंद, पद्मनाभ आणि हरी. आता पितांबर हा शब्द तुम्हाला बहुव्रीही समासामध्ये सुद्धा विचारलेला जातो. मी इथं तुमचं ग्रामर सुद्धा घेण्याचा प्रयत्न करतोय. पितांबर किंवा शेषशाही हे शब्द लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे विहित म्हणून. विहित या शब्दाचा समानार्थी होतो उचित किंवा योग्य. पुढचा आपला शब्द आहे विषाद म्हणून. विषाद या शब्दाचे समानार्थी होतात खेद, दुःख किंवा खंत. पुढचा शब्द आहे विघ्न म्हणून. विघ्न या शब्दाचे समानार्थी होतात अडचण, आपत्ती किंवा संकट. पुढचा शब्द आहे विडंबना. विटंबना या शब्दाचे समानार्थी होतात फजिती, मानहानी किंवा अप्रतिष्ठा. पुढचा शब्द आहे आपला वितंडवाद. वितंडवाद या शब्दाचे समानार्थी होतात मिथ्यावाद, वादंग किंवा वादविवाद. पुढचा शब्द आहे आपला विजोड म्हणून. विजोड या शब्दाचे समानार्थी होतात विसंगत, विशोभित किंवा बेडोल असणे. पुढचा शब्द आहे आपला विडंबन. विडंबन या शब्दाचे समानार्थी होतात उपहास, फजिती, टवाळी, थट्टा किंवा चेष्टा. उपहास हा शब्द आपण याच्या अगोदर सुद्धा बघितलेला आहे. पुढचा आपला शब्द आहे विध्वंस म्हणून. विध्वंस या शब्दाचे समानार्थी होतात नाश, मोडतोड, संहार किंवा नष्ट. पुढचा शब्द आहे आपला विश्वास. विश्वास म्हणजेच भरोसा असणे किंवा खात्री असणे किंवा त्याचे समानार्थी शब्द होतात इमान किंवा प्रमाण. आपण म्हणतो ना कुत्रा इमानदार प्राणी आहे, तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे विनंती. विनंती या शब्दाचे समानार्थी होतात प्रार्थना, विनवणी किंवा आर्जव करणे. आर्जव करणे म्हणजेच काय विनंती किंवा प्रार्थना करणे. आर्जव हा शब्द ऑड आहे, तो आपल्या वाचल्यात येत नाही सरासरी, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे विस्तीर्ण म्हणून. विस्तीर्ण या शब्दाचे समानार्थी होतात विशाल किंवा खूप मोठे. पुढचा शब्द आहे आपला विराजमान. गणेशजी विराजमान झाले. विराजमान झाले म्हणजे काय, विराजमान होणेच म्हणजे काय, त्याचे समानार्थी दिलेले शोभिवंत, शोभायमान किंवा विकसित होणे. कोणकोणते दिलेले शोभिवंत, शोभायमान किंवा विकसित होणे. पुढचा आपला शब्द आहे विच्छिन्न म्हणून. विच्छिन्न या शब्दाचे समानार्थी होतात भन्न व भंग पावलेले. पुढचा आपला शब्द आहे विषय म्हणून. विषय या शब्दाचे समानार्थी होतात प्रदेश, अभ्यास विषय किंवा कामवासना. कामवासना, अभ्यास विषय किंवा प्रदेश हे सर्व शब्द विषय या शब्दाचे समानार्थी होतात. पुढचा शब्द आहे विरक्ती. विरक्ती या शब्दाचे समानार्थी होतात वैराग्य, अनासक्ती किंवा निरीक्षता. पुढचा शब्द आहे आपला विभूती. विभूती म्हणजेच अंगारा किंवा थोर पुरुष. आपण ते म्हणजे काय असतं ना,
कापूर जाळल्यानंतर किंवा अगरबत्ती जाळल्यानंतर जी राख असते त्याला आपण अंगारा किंवा विभूती म्हणतो. पुढचा शब्द आहे आपला विद्वान. विद्वान या शब्दाचे समानार्थी होतात पंडित, कोविद, बुध, निष्णात, प्राज्ञ आणि विद्वत. आता बुध या शब्दावरून बुधभूषण हा शब्द तुम्ही बुधभूषण हा ग्रंथ आठवायचा. तो कोणी लिहिलेला आहे तो सुद्धा आठवायचा, कारण हा सरळ सेवेला विचारला जाऊ शकतो. आणि त्यावरून बुधभूषण म्हणजेच विद्वानाने लिहिलेला, तर त्या अनुषंगाने सुद्धा लक्षात ठेवायचा. पुढचा आहे आपला विनंती. विनंती या शब्दाचे समानार्थी होतात प्रार्थना, याचना आणि अर्ज. पुढचा शब्द आहे आपला विनम्र. विनम्र या शब्दाचे समानार्थी होतात विनीत, लीन, विनयशील किंवा विनय. पुढचा शब्द आहे आपला विवंचना. विवंचना या शब्दाचे समानार्थी होतात काळजी किंवा चिंतन. पुढचा शब्द आपला विद्यार्थी. विद्यार्थी या शब्दाचे समानार्थी छात्र किंवा शिष्य होतात, हे सर्वांना माहीत असणार आहे. आता हा महत्त्वाचा शब्द आहे पुढचा आपला विस्तव. विस्तव म्हणजेच अग्नी, वन्नी किंवा अनल. अनल म्हणजेच अग्नी हे लक्षात ठेवायचं. पुढचा शब्द आपला वीट. वीट या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक आपण मातीची वीट घर बांधायला जेव्हा वापरतो ती वाली वीट, आणि दुसरा वीट म्हणजेच का तुमच्या रिलेशनमध्ये तुम्हाला ना खूप ईट येतो, आपण त्याला ईट म्हणतो ॲक्च्युली, पण तो वीट असतो. वीट म्हणजेच काय कंटाळा येणे किंवा नाचता किंवा उबग येणे. पुढचा शब्द आहे आपला वीज. वीज या शब्दाचा समानार्थी शब्द आहे चपला, तडीत, बिजली, सोदामिनी, विद्युलता किंवा चंचला. हे शब्द लक्षात ठेवायचे वीजचे. चपला, तडीत, बिजली, सोदामिनी, विद्युलता किंवा चंचला. पुढचा शब्द आपला वेग म्हणून. वेग या शब्दाचे समानार्थी होतात गती, वेगवान किंवा जलद. पुढचा शब्द आहे आपला वेदना. वेदना या शब्दाचे समानार्थी होतात कळ, दुःख, व्यथा, यातना आणि शोक. पुढचा शब्द आपला वेश म्हणून. वेश या शब्दाचे समानार्थी होतात पोशाख आणि पेहराव. पुढचा आपला शब्द आहे वैकुंठ. आपण म्हणतो ना की राजाने याचा वेश धारण करून पूर्ण याच्यामध्ये चक्कर मारले, म्हणजे देशभ्रमण केलं. वेश वेश म्हणजेच काय पोशाख किंवा पेहराव करणे. पुढचा शब्द आपला वैकुंठ. वैकुंठ या शब्दाचे समानार्थी होतात स्वर्ग, विष्णुलोक, देवलोक किंवा सुरलोक. पुढचा आपला शब्द आहे वैभव. वैभव या शब्दाचे समानार्थी होतात ऐश्वर्य किंवा श्रीमंती. पुढचा शब्द आहे आपला वैश्य. वैश्य हा शब्द आपण इतिहासामध्ये वाचतो. वैश्य म्हणजे काय की जे 4 वर्ण होते त्याच्यामध्ये वैश्य एक वर्ण यायचं. वैश्य या शब्दाचे काय समानार्थी होतात व्यापारी किंवा वाणी. वाणी म्हणजे सुद्धा व्यापारीच होता बरं का, तर हा शब्द लक्षात ठेवायचा. पुढचा आहे आपला वैरी म्हणून. वैरी या शब्दाचे समानार्थी होतात अरी, रिपू, शत्रू, अमित्र, वादी किंवा दुश्मन. आता अमित्र म्हणजेच काय ना, ज्या शब्दाच्या समोर अ लागतो तो थोडासा नकारात्मक होतो, तर थोडासा म्हणजे नकारात्मक होतो, त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं अमित्र. वादी, वादी म्हणजे वाद घालणारा. वैरी या शब्दाचे समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे शंकर म्हणून. शंकर, मी तुम्हाला भोळा साम सांगितला होता बघा, भोळा साम. साम म्हणजेच काय एखादा भोळा असलेला व्यक्ती म्हणजे साम. तर शंकरालाच ना भोळं म्हटलं जातं. तर शंकर म्हणजे सांब, शिव, महादेव, सदाशिव, नीलकंठ, गंगाधर, महेश, चंद्रशेखर, भालचंद्र, गिरीश, त्र्यंबक, शूलपाणी. आता भालचंद्र नेमाडीची कोणकोणत्या कादंबऱ्या आहेत, 2 फेमस कादंबऱ्या आहेत त्यांच्या, त्या लक्षात आणा कोणकोणत्या. एक मी तुम्हाला सांगितली होती कोसला म्हणून, आणि दुसरी हिंदू म्हणून. सरळ सेवा जी केसाठी आपल्याला त्या काम येणार आहे. पुढचा आपला नीलकंठ हा शब्द आपण कोणत्या समासामध्ये वापरतो, तो बहुव्रीही समासामध्ये वापरतो आपण. नीलकंठ म्हणजे निळा हाय कंठ असा तो म्हणजे शंकर. निळकंठ म्हणजेच बहुव्रीही समास. त्याचे इतर समानार्थी शब्द आपण खूप सारे बघितले आहे, ते परत परत वाचायचे. याच्यामध्ये शूलपाणी हा शब्द ऑड आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे शंका म्हणून. शंका या शब्दाचे समानार्थी होतात संशय, किंतु, विकल्प, अंदेशा, संदेह किंवा आशंका म्हणून. पुढचा शब्द आहे आपला शृंग म्हणून. शृंग या शब्दाचे समानार्थी होतात शिंग, शिखर, अग्रभाग, टोक किंवा शेंडा. पुढचा शब्द आहे आपला शक्ती म्हणून. शक्ती या शब्दाचे समानार्थी होतात बळ, जोर, सामर्थ्य किंवा ताकद. कोणकोणते होतात बळ, जोर, सामर्थ्य किंवा ताकद. पुढचा आपला शब्द आहे शरत्र म्हणून. शरत्र या शब्दाचे समानार्थी होतात हत्यार, आयुध आणि साधन. आयुध हा शब्द आपण अजून एका ठिकाणी बघितलेला आहे. धनुष्यबाण बघताना आपण कोदंड हा शब्द बघितला होता, त्या अनुषंगाने सुद्धा हे लक्षात आणा. पुढचा शब्द आहे आपला शकुन म्हणून. आता अपशकुन आपण हा शब्द वापरतो. अपशकुन हा नकारात्मक टोनने आपण वापरतो. अपशकुन होणे म्हणजे एखादी गोष्ट वाईट होणे किंवा मग वाईट होणे. तर शकुन म्हणजे काय असणार आहे की सुचिन्ह, शुभचिन्ह किंवा सुलक्षण. शकुन आणि अपशकुन हे विरुद्धार्थी शब्द आहे, ते पण लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे शरम म्हणून. शरम या शब्दाचे समानार्थी होतात लाज, लज्जा आणि अब्रू. पुढचा शब्द आहे आपला शरीर. शरीर या शब्दाचे समानार्थी होतात देह, तनू, काया, तन, अंग, वपू आणि कुडी. कुडी हा शब्द ऑड आहे, तो लक्षात ठेवायचा.
पुढचा आपला शब्द आहे शर्यत म्हणून. शर्यतमध्ये मी तुम्हाला स्पर्धा जेव्हा शब्द आपण बघितला होता त्याच्यामध्ये अमहमिका हा शब्द आपण बघितला होता. त्याला विशेष आपण एम्फसाइज केलं होतं. तो शब्द लक्षात ठेवायचा. शर्यत या शब्दाचे कोणकोणते समानार्थी होता मग? स्पर्धा, चढाओढी आणि अमहमिका. अमहमिका हा शब्द लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे शहर म्हणून. शहर या शब्दाचे समानार्थी होतात नगर, पूर, पुरी, पतन, पल्ली आणि पट्टण. आता आपण म्हणतो ना नागपूर. नागपूर म्हणजे काय? ते एक नागपूर म्हणजे एक शहर आहे. पुरी, पुरी आपण म्हणतो ना की जगन्नाथपुरीला गेला म्हणजे ते एक शहर आहे. तर असेच हे शहर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर ते लक्षात ठेवायचे. पल्ली, पट्टण हे शब्द आपण साऊथ साईडला वापरतो. तर ते लक्षात ठेवायचे. पुढचा शब्द आहे आपला शव म्हणून. शव या शब्दाचे समानार्थी होतात मृत शरीर, मडे किंवा कलेवर. आता गावाकडे तुमची आई किंवा मग आजी तुम्हाला म्हणले ना बस माझ्या मड्यावर वगैरे, तर मड म्हणजेच काय की शव किंवा मृत शरीर किंवा मग त्याला अजून एक अर्थ त्याचा होतो कलेवर. कलेवर लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे शत्रू म्हणून. शत्रू म्हणजेच अरी, रिपू, वैरी, प्रतिपक्षी, विपक्षी किंवा प्रतिद्वंद्वी. द्वंद्व म्हणजेच काय? लढाई. आपण हे वरती बघितलं आहे. पुढचा आपला शब्द आहे शाबासकी. शाबासकी या शब्दाचे समानार्थी होतात प्रशंसा, स्तुती किंवा वाहवा. पुढचा आपला शब्द आहे शासन म्हणून. शासन या शब्दाचे समानार्थी होतात सरकार, राज्य यंत्रणा किंवा शिक्षा. पुढचा आपला शब्द आहे शाळा म्हणून. शाळा या शब्दाचे समानार्थी होणारे विद्यालय म्हणजे की आलय म्हणजे काय? आपण घर म्हणून बघितलं होतं. आलय म्हणजे विद्या म्हणजे काय? जिथं आपल्याला शिक्षण भेटतं ते घर म्हणजे शाळा. पुढचं आहे आपलं विद्यानिकेतन. निकेतन म्हणजे सुद्धा आपण घर बघितलं होतं. अशा घरामध्ये जिथे आपल्याला विद्या भेटते त्याला आपण शाळा म्हणतो. पुढे आहे पाठशाला, प्रशाला, ज्ञानमंदिर आणि विद्यागृह. बघा समानार्थी शब्द कसे सोपे आता वाटायला लागलेले. विद्यालय, विद्यानिकेतन, विद्यागृह. शब्दांची फोड जर तुम्हाला करता आली तर शब्द तुम्हाला सोपे जाणार आहे. आणि तुम्ही जर पूर्ण प्लेलिस्ट केली, आपण जी समानार्थी शब्दांची आत्ता घेतलेली प्लेलिस्ट आहे, तर तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. तुमचा प्रत्येक मार्क फिक्स होणार आहे. पुढे आपण बघूया शाश्वत म्हणून. शाश्वत या शब्दाचे समानार्थी आपण अनश्वर आणि टिकाऊ आणि चंचलसुद्धा हा आपण त्याचा समानार्थी शब्द बघितलेला आहे. पुढचा त्याचा शालीनता हा आपला शब्द आहे आणि त्याचे समानार्थी होतात विनय, विनम्र आणि सभ्यता. पुढचा आपला शब्द आहे शागिर्द म्हणून. शागिर्द नावाची एक मूवीसुद्धा आहे. तर शागिर्द या शब्दाचे समानार्थी काय होतात? शिष्य, विद्यार्थी, छात्र आणि चेला. चेला हे शब्द त्याचे समानार्थी होतात. लक्षात ठेवायचे. शामियाना. शामियाना हा उर्दू शब्द आहे. त्याचे समानार्थी काय होतात? मंडप, सजवलेला मांडव किंवा तंबू. शामियाना म्हणजेच काय? मंडप, सजवलेला मांडव किंवा तंबू त्याला आपण असं म्हणतो. आता पुढचा शब्द आहे शान म्हणून. शान या शब्दाचे समानार्थी होतात प्रतिष्ठा, मोठेपणा किंवा अहंभाव. कोणकोणते होतात? प्रतिष्ठा, मोठेपणा आणि अहंभाव. पुढचा आपला शब्द आहे शिकस्त म्हणून. शिकस्त या शब्दाचे समानार्थी होतात पराजित, पराभूत, हरलेला किंवा पराकाष्ठा करणे. शिकस्त देणे म्हणजेच काय? एखाद्याला पराभूत करणे. तर आजचा आपला एवढा व्हिडिओ झालेला आहे. पुढचा जो पार्ट आहे मी तो लगेच रेकॉर्ड करून टाकणार आहे. तर भेटूया पुढच्या पार्टमध्ये जो की आपल्याला समानार्थी शब्दाचा फायनल पार्ट असेल. धन्यवाद. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.